धन्यते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले हरदा वैकुंठी लटके वचन नाही देह उदासीन इथे उपकारासाठी आले हरदा वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आली हरदा वैकुंठी विधाता भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं स्वन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्त किल शक्तिधरस्वधाम्ना अन्योष्टस्तचरणशरणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् तुमचरणसरोजं सादरनिलाम्बुदाभम् जगदनितपानिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रम् सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् वृन्दावकैवल्यवीकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वररङ्गाकरो पदाम्भोजते जस्फुरति प्रदेशं विजेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय
चरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाव गुणदोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुया दान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनुमार्गे दिव्य रूपीच केले न त्यागे ते दिव्य लोकांसी निधी सेवे लागे सिमकधानो मताना प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांच्या अवतार कार्याचं परम प्रयोजन सांगतात. विठाला अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या असीमागाध कृपेद्वारा व त्याचप्रमाणे साधकांचे मायबाप ज्ञानियांचे गुरु योगांचे माऊली अलंकापुर निवासी विश्वमौली ज्ञानोबारा यांच्या परम अनुकंपेने परिसरातील सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने गुणीजन गायक वादक महाराज मंडळी यांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये व गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळींच्या सहकार्याने उपस्थितीने आपल्या मूळचे पुण्य पावन नगरी अर्थातच चिखली खुर्द तालुका जिल्हा नांदेड या पुण्य पावन नगरीमध्ये गेली अनेक वर्षापासून चालत असलेली भगवत नामचिंतनाची सेवा अर्थातच अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील जवळपास आजची तिसरी दिवसाची कीर्तन सेवा आपल्याच गावातील आपल्या सर्वांचे लाडकी कीर्तनकार हरिभक्ती परायण आदरणीय शंकर महाराज भारती महाराजांची होती आणि ही एक सगळ्यांना माफी मागून सांगतो. आजची सेवा खर तर पत्रिकेप्रमाणे आणि नियोजनाप्रमाणे महाराजांचीच होती पण मला काही अडचण आल्यामुळं माझ्या विनंतीला मान देऊन महाराजांनी आणि सर्व सप्ताह समितीने सेवा आज माझ्याकडे दिली आणि महाराजांची उद्या आहे बाकी काही नाही. उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक मंडळी गंधर्वासारखी गाणारी मंडळी आहे इंद्रासारखे वाजवणारी आहेत राजा परीक्षेसारखे जरकांसारखे सुज्ञ प्राज्ञ अधिकारी बहुश्रुत बहुसंख्य श्रोती मंडळी आहे. अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा आपल्या गावामध्ये चालू आहे. आज या कीर्तनाकरता गायनाचार्य म्हणून लाभलेली त्यांनी सुरुवातीला गोड सुंदर चाल गायली संगीत अलंकार संगीत विशारद गायनाचार्य हरिभक्त परायण शिवाजी महाराज तोंडेकर महाराज उपस्थित आहेत. त्यांच्या पाठीमागे ज्यांनी गोड सुंदर चाल गायली असे संगीत अलंकार संगीत विशारद गायनाचार्य हरिभक्त परायण माऊली महाराज जिरडगावकर महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याच बाजूला आपल्याच गावातील आणि उद्याचे कीर्तनकार हरिभक्ती परायण शंकर महाराज भारती महाराज सुद्धा उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या बाजूला हरिभक्ती परायण गायनाचार्य गावातलेच महाराज सुद्धा उपस्थित आहेत. हरिभक्ती परायण गायनाचार्य सोपान महाराज देगावकर आहेत. गावातील सर्व टाळकरी मंडळी सर्व गायनाचार्य आणि आज या कीर्तनाकरता ज्यांची विशेष उपस्थित आहे या कीर्तनाकरता ज्यांचा गोड मृदंग वाजतो या मृदंग अलंकार मृदंग विशारद हरिभक्ती परायण मदन महाराज कोर्टेकर महाराज सुद्धा उपस्थित आहेत.
तसेच हरिभक्तीपरायण भागवताचार्यांचा आपण या ठिकाणी गेली 3 दिवसापासून श्रीमद भागवत कथे श्रवण करतात. आपल्या भागातील अतिशय सुंदर भागवत कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण आदरणीय भागवताचार्य गंगाधर महाराज बोराळकर महाराज सुद्धा स्वतः उपस्थित आहेत. तसेच या कीर्तनाकरता आमचे वरताळीकर बाबा, गावातील चौकदार, सिस्टीमवाली, शूटिंगवाली, सर्वच गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, विनेकरी, भागदार, चौकदार, कार्यक्रमाकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने सहकार्य करणारे, अन्नदान करणारे, पंग देणारे, पट्टे देणारे आपण सर्वजण सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत गायनाचार्य सुंदर आहेत, मृदंगाचार्य सुंदर आहेत, टाळकरी सुंदर आहेत, चौकदार सुंदर आहेत, भागवताचार्य सुंदर आहेत, श्रोते सुंदर आहेत, मंडप सुंदर आहे, साऊंड सिस्टीम सुंदर आहे, सगळ्या गोष्टी सुंदर आहेत. एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये महाराज भागवत कथा करणं, 7 दिवस अन्नदान करणं आणि एवढा मोठा सोहळा एवढ्या भव्य प्रमाणात साजरा करणं हे काही सोपी गोष्ट नाही. पण एकही आता हे खेळ म्हणून मेळ जमविला. या न्यायाने आपण सर्वजण अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं. त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. संयोजका करता गोड नियोजन आहे महाराज, अतिशय या ठिकाणी गोड नियोजन आहे, रम्य वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये आपल्याला 9 ते 11 का 8:30 ते 10:30 ते 10:30 या वेळामध्ये सेवा करायची आहे. सध्या आता 9:15 वाजलेले आहेत, म्हणजे माझ्याकडे जवळपास 1.25 तास शिल्लक आहे. विडाला विडाला मंडळी, आपण सर्वजण भाग्यवान नाही का? या जगामध्ये शास्त्रकारांनी महाराज काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यामध्ये शास्त्रकार सांगतात दुर्लभम प्रेमे वैतक देवानुग्रहितकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्यामध्ये पहिला आहे मनुष्यत्व, म्हणजेच माणसाचा देह मिळणं फार दुर्लभ आहे. दुर्लभ शब्दाचा अर्थ जी गोष्ट मिळत नाही असं नाही, मिळते फार कष्टाने, सायासाने, किंबहुना भगवान परमात्म्याच्या कृपेने मिळते. त्यामध्ये आहे मनुष्यत्व. भागवतकार सांगतात दुर्लभो मानुषो देहो देहनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. नाथ महाराज याचाच अनुवाद करतात. नरदेहा दुर्लभ दाना जवळपास अशक्य प्राय. पण भगवान परमात्म्याच्या कृपेने तुम्हाला आम्हाला जो मिळाला, भगवान परमात्म्याने दान स्वरूपात तुम्हाला आम्हाला देह दिला. जेणे हा जीव दिला जगजीवन नारायण भगवान परमात्म्याने सुंदर असा मनुष्य देह दान दिला. आणि त्यातल्या त्यात भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती भारत देशामध्ये मिळाला. हे आपलं भाग्य आहे महाराज. पहिली दुर्लभ वस्तू तुम्हाला आम्हाला मिळाली. दुसरी वस्तू आहे मोक्षता.
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती स्वरूप जो मोक्ष आहे तो मोक्ष आणि त्या मोक्षाची ज्याला इच्छा आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. आणि अशी मुमुक्षुता सगळ्यांना जवळपास मिळत नाही, पण ती सुद्धा मिळणं फार अवघड आहे. कदाचित बऱ्याच जणांना ती प्राप्त होते. आणि त्यात तिसरी दुर्लभ वस्तू आहे महाराज सत्संगती. जीवनामध्ये काही गोष्टी मिळणं अशक्य आहे. महाराज सांगतात चंद्राचा अमृत महाराज तुमचा आपण कीर्तनामध्ये ऐकतो, पुराणामध्ये कथेमध्ये वाचतो, प्रत्यक्षामध्ये महाराज चंद्राचा अमृत आपण कोणी बघितलं नाही. पण महाराज म्हणतात एखाद्या वेळेला ते सुद्धा मिळेल. असताना जाणारा सूर्य धरणं शक्य नाही, पण एखाद्या वेळेला ते सुद्धा धरणं शक्य होईल. आपल्या स्वतःच्या बाहुबळावर समुद्र जाणं तरुण जाणं शक्य नाही, पण एखाद्या वेळेला ते सुद्धा शक्य होईल. पण महाराज म्हणतात जीवनामध्ये सत्संगती प्राप्त होणं, साधूची भेट होणं शक्य नाही. चंद्रामृत सुखे सेववेल असतादातारविधरवेल बाह्य हे सागर करवेल परित्या साधूची भेटी न होईल. साधूची भेट होणं सत्संग प्राप्त होणं जवळपास अशक्य आहे. बहु अवघड आहे संत भेटी परिजग करुणा केली. संत भेटी होणं फार अवघड आहे, पण परिजग जेठी करुणा केली. भगवान परमात्म्याने तुमच्यावर आमच्यावर कृपा केली आणि या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये सत्संग प्राप्त झाला. कारण श्रीमद भागवत कथेचे श्रवण करणं काय सोपी गोष्ट नाही महाराज. आपल्या हिंदू धर्मामध्ये जवळपास 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्यात श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल ते म्हणजे श्रीमद भागवत हे महापुराण आहे. आणि त्या भागवतामध्ये महाराज 12 म्हणजे 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. त्या 18,000 श्लोकामध्ये 335 अध्यायामध्ये आणि 12 स्कंदामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर काय असेल महाराज, त्या भागवताचं हृदय जर काय असेल, भागवताचा गाभा जर काय असेल ते म्हणजे हे गोपीगीत. त्या गोपीगीतामध्ये ती गोपी भगवान परमात्म्याला बोलते. काय म्हणते? हरी तव कथामृतं तप्त जीवनं परिवेदितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. गोपी भगवान परमात्म्याला म्हणते देवा तव म्हणजे तुझी आणि कथा जी आहे ती कशी आहे? अमृत स्वरूप आहे. कथा याची
कथा दुःख रे कथायाची बरी विठोबाची. याची म्हणजे भगवान परमात्म्याची, देवाची, विठ्ठलाची, कृष्णाची, हरीची कथा कशी आहे महाराज? बरी आहे, चांगली आहे, गुणती आहे, सुंदर आहे, नागर. का? कारण ही जीवाला अमर करणारी आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, जडातून चेतनाकडे, मायेतून ब्रह्माकडे जीवाचा शिव, नराचा नारायण करणारी कथा आपण ऐकत आहात. आणि त्याच्यात ज्यांच्या मुखातून ऐकत आहात असे वक्ते सुद्धा अधिकारी आहेत महाराज. कारण कथेमध्ये आज कथेचा अधिकारी सांगत असताना भागवतामध्ये विरक्तो, वैष्णव, विप्रो या तिन्हीपैकी एखादं ते लक्षण असलं पाहिजे वक्त्याच्या ठिकाणी. कोणतं? विरक्त, वैष्णव किंवा विप्र या तिन्हीपैकी एक तरी पाहिजे. महाराज वैष्णव आहे. आणि आज या कथेचा सप्त्याचा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस आहे. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये मंडळी सध्या उपलब्ध अभंग 4092 अभंग सध्या उपलब्ध आहेत. काही गाथ्यामध्ये अधिकही असतील, पण सरासरी जेवढी करायच्या गाथ्यामध्ये 4092 अभंग उपलब्ध आहेत. त्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. काही अभंग नामपर आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, काही पत्रिकेचे आहेत, काही बाळक्रीडेचे आहेत, काही गवळणी आहेत, काही नाटाचे आहेत, काही हिंदुस्थानी आहेत. असे अनेक अभंग आहेत. त्यामध्ये संतपर नावाचं एक प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातील अभंग तुमच्या सेवेकरता निवडला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत महात्मे या प्रत्येकात नेमकं कशा करता येतात, त्यांच्या येण्याचं काय कारण आहे, तारेतंत्र काय कार्य करतात, याचं गोड वर्णन या अभंगामध्ये करतात. मंडळी लक्ष देऊ नये का? परत सांगतो, कीर्तन थोडं लक्ष देऊ नये का? या जगामध्ये येणाराचे मराठी पाडीन शास्त्रकारांनी 3 वर्ग केले. किती वर्ग? 3 वर्ग. या जगामध्ये देव येतो, या जगामध्ये जीव येतो, या जगामध्ये संत येत असतात. किती चौदार? सांगा, तुम्हाला सांगा बोलले होते, तुम्ही फक्त उभं राहणार. या जगामध्ये देव येतो, जीव येतो आणि संत येतात. देवाला आणावं लागतं, जीवाला यावंच लागतं. संत महात्मे येत असतात. याला जर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर भगवान परमात्मा परीक्षा प्रारब्धाने येत असतो. जीवाला अनेकशा प्रारब्धाने यावंच लागतं आणि संत महात्मे स्वेच्छा प्रारब्धाने म्हणजे स्वतःच्या इच्छेने येत असतात. पहिला वर्ग आहे भगवान परमात्मा देव. देवाचा जर विचार केला तर मुळामध्ये देवाच्या स्वरूपाचा विचार करत असताना शास्त्रकार सांगतात भगवान परमात्मा मुळात निर्गुण आहे, निराकार आहे, त्या ठिकाणी कोणताही विकार नाही, मनोपाठ आहे. त्यामुळे म्हणतात अव्यक्त निराकार नाही जाकार भगवान परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, त्या ठिकाणी कोणताही विकार संभवत नाही, तो सगुण नाही, साकार नाही. कबीर महाराज सांगतात रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण उच्च गुराया. भगवान परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, त्या ठिकाणी कोणताही रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. भगवान परमात्मा ठिकाणी कोणताही विकार नाही. निरोबारा याच्या पुढे जाऊन सांगतात, निरोबारा आपल्या गवळणीमध्ये सांगतात, काय सांगतात? नवता काळा गोरा खुदाना ठेना Oh
सध्या येतात मोठ्या मोठ्या येतात आपल्याला एवढी सध्या ऐकत माहिती आता कोणी जण होतंय का ना विषयाचं बरोबर आहे म्हणतात भगवान परमात्मा काळा नव्हता गोरा नव्हता खुदा नव्हता ठेंगणा नव्हता सर्वसुंदर नव्हता आंधळा नव्हता देखणा नव्हता कसा होता पंचप्राणाचा वेगळा होता कसा होता अव्यक्त होता निराकार होता निर्गुण होता भगवान परमात्मा मुळामध्ये कसा आहे निर्गुण आहे निराकार आहे माहिती नाही लोक म्हणले महाराज तुमचा देव कोणाचा देव असतो देव कोणाचा तुमचा माळकऱ्याचा भजनेचा महाराज लोकांचा तुमचा देवाचा काही संबंध बरोबर नाही विठाल विठाल देव मुळात निर्गुण होता निराकार होता सगुण झाला अवताराला आला कसा आला महाराज आला नाही आणला आणि येणार रूपावळे महात्म्यांनी भक्तांनी महापुरुषांनी रूपाला आणण्याचं काम केलं तुकोबारा म्हणतात देवा आदि रूप धरविलाकार निराकार आम्ही देवाला रूपाला आणण्याचं काम केलं सगुणा करण्याचं काम केलं आम्ही आता करा निर्गुण निराकार होऊ देणार नाही भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताकरता भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता भक्ताची कामं करण्याकरता भक्ताची संकट निवारण करण्याकरता एक नाही दोन नाही हवाळे म्हणतात 10 अवतार धारण केले नवरा सांगतात भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी 10 गर्भवास सोसिले वनमाळी म्हणजे भगवान परमात्मा देव कृष्ण ईश्वर त्या देवाने आपल्या भक्ताकरिता 10 अवतार धारण केले भागवतकार 20 अवतार सांगतात 100 1000 1 लाख 10 लाख 1 कोटी 10 कोटी त्यापुढे मला माहित नाही किती संख्या असते ती 1 अब्ज एवढे अवतार देवाने धारण केले नामदेव महाराज याच्यापेक्षा जास्त म्हणतात अनंत अवतार घेसी भक्ता
करता येतो भक्ता कारणे भक्ता करिता भक्ताचे संकट निवारण करिता भक्तरा के पाया पायापाशी दुर्जनासी संहारी परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता चौघाची चिष्ट बघून घ्या. भगवान प्रभू रामचंद्राचा पिता राजा दशरथ त्यांना कर्म चुकलं नाही, जगज्जननी सीता मातेला कर्म चुकलेलं नाही, राम प्रभूला कर्म चुकलेलं नाही आणि राजा रावणला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. कर्म हे भोगावत लागते. जर शिल्लक राहिलं ना बराय म्हणतात अगा कर्मी जे उरावे ते ती सुख दुःखी पळावे तया ते भोगावया यावे देहायिका. ज्ञानवराय म्हणतात कर्म जर शिल्लक राहिलं जन्म ठरलेलाच आहे, इच्छा असो अथवा नसो आपल्या इच्छेला अजिबात महत्व नाही. दुसरं कारण आहे मला वासना. वासना जर शिल्लक राहिली तरी जन्म घेलेला गे वासनेचा संगे झाले अंगे हरिरूप. ही वासना एवढी खतरनाक आहे महाराज, एवढी भयंकर आहे, एवढी डेंजर आहे. सामान्य जीवाला जन्माला घाली येत नवल नाही तरी तपोबळी जन्म घाले अंतकाळाच्या वेळेला वासनेचा संग झाला, वासना शिल्लक राहिली तर मोठमोठ्या तपस्याला सुद्धा जन्म घ्यावा लागतो. सामान्य जीवाची काय कथा. वासना ही जन्माला घालण्याला कारण आहे. पहिलं कारण वासना आणि कर्म हे दोन शिल्लक राहिली जन्म घ्यावाच लागतो. संपला. तिसरा वर्ग आहे संत महात्मे. संत महात्मे या मृत्यूलोकात येत असताना कर्म कारण नाही, वासना कारण नाही, अनिच्छा प्रारब्ध नाही, परेच्छा प्रारब्ध नाही. संत महात्मे या मृत्यूलोकात येत असताना स्वतःच्या इच्छेने येतात. कसे येतात? स्वतःच्या इच्छेने येतात. त्यांना कर्मही कारण नाही आणि वासना सुद्धा कारण नाही. लोक म्हणले महाराज संत महात्मे या मृत्यूलोकात जर स्वतःची आरोयाची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वरताया. तुम्हाला म्हणतात संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात. कुठून येतात? त्यांचं येण्याचं ठिकाण आहे वैकुंठ. संत महात्मे वैकुंठाहून या मृत्यूलोकात येतात. पहिला प्रश्न होता संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात, कुठून येतात? उत्तर आहे आम्ही वैकुंठवासी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गाठ्यात आहे महाराज, ज्ञानेश्वरीमध्ये आहे. परमार्थात नाही, संसारातल्या सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण खंत ही अशी आहे
शोकांतिका ही अशी आहे की आपल्याला गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचायला अजिबात आपल्याकडे वेळ तुमच्याकडे नाही का? अजिबात वेळ नाही महाराज. आपल्याला 12 महिने 24 तास संसारातली कामं करण्याकरता जेवण झाल्यावर वाटेवर 3 तास बसून सगळ्या गावाच्या गप्पा मारायला वेळ आहे आपल्याकडे. पण 15 मिनिटं 20 मिनिटं ज्ञानेश्वरी आणि गाथा उघडायला आपल्याकडे अजिबात वेळ. 12 महिने सोडून द्या, सप्ताहामध्ये पारायणाला बसायला वेळ नाही. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात. कुठून येतात? वैकुंठावरून येतात. मग असे संत, कसे संत? स्वतःच्या इच्छेने येणारे संत, वैकुंठावरून येणारे संत. असे संत या मृत्यू लोकात नेमकं कशा करता येतात? याचं उत्तर जगद्गुरु तुकोबार आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. दुसऱ्या चरणात सांगतात, संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात, वैकुंठाहून येतात. पण असे संत या मृत्यू लोकात नेमके कशा करता येतात? तर महाराज म्हणतात, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले, ज्यांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे, असे वैकुंठवासी संत या मृत्यू लोकात तुमच्यावर आमच्यावर उपकार करण्याकरता आले. अवतार तुम्हा धराया कारण उधराया काही लोक म्हणत असतील महाराज, प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाची सुरुवात या अभंगाच्या पहिल्या चरणापासून करीत असतो. म्हणून सोपान महाराजांनी पहिल्या चरणाला चाल लावून ठेवली होती. हरकत नाही. विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग म्हणजे श्रीमंताचं घर. कोणाचं घर? श्रीमंताचं. पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठ्या पाटलाच्या देशमुखांचे जे वाडे होते महाराज, श्रीमंतांचे घर होते, त्या घराला बैठकीत जर महाराज कदाचित पाहुणे आले, पाहुणे जर बैठकीत बसले तर पूर्वी मर्यादा फार होती महाराज. महिला मंडळ बैठकीत येत नव्हत्या. येत होत्या तुमच्या काळात? येत नव्हत्या. फार मर्यादा. विचारपेक्षा काय सांगू पुढची मर्यादा. काही गावामध्ये एवढी मर्यादा होती, जर पारावर वट्ट्यावर पुढे जर मोठी माणसं बसली असतील तर महिला मंडळ चप्पल घालून समोरून जात नव्हत्या. त्या पायातल्या चप्पल हातात घ्यायच्या आणि पदर घेऊन समोर निघून जायच्या, नंतर चप्पल घालायच्या. एवढी मर्यादा होती. आता मर्यादा राहिली नाही. पदर हा अभंग काही नाही, परिस्थिती सांगितलं नाही तरी कुठली. फार मर्यादा. बैठकीत जर पाहुणे बसले तर महिला मंडळी येत नव्हत्या. त्यांना जर इमर्जन्सी आपत्कालीन अवस्था जर बाहेर जायचं असेल तर बाजूने एखादा दरवाजा असायचा. म्हणजे श्रीमंताच्या घराला अनेक दरवाजे असतात. पण जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग म्हणजे श्रीमंताचं घर आहे. त्या श्रीमंताच्या घरात जसे अनेक दरवाजे असतात, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये कुठूनही प्रवेश करता येतो, फक्त बाहेर निघायचं समजायला पाहिजे. एवढा प्रश्न एवढा